नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनल 1000 स्पाइसेसमध्ये स्वागत आहे। आज मी जी रेसिपी तुमच्या समोर घेऊन येते ती म्हणजे कुळदाची पिठी। आता कुळदाची पिठी, कुळीत म्हणजे काय हे मी एक्सप्लेन करणारच आहे, पण कुळदाची पिठी ही थोडी थोडी करून लुप्त होत चाललेली रेसिपी आहे, म्हणून मी तुमच्या पुढे घेऊन येते। कारण कुळीत हे जे धान्य आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। असं म्हणतात की सगळ्या डाळींमध्ये कुळीदामध्ये सगळ्यात जास्ती कॅल्शियम असतं, तर स्त्रियांनी तर हे आवर्जून आपल्या आहारात ठेवणं फार गरजेचं आहे। त्याचबरोबर ह्याच्यात आयर्न आहे, प्रोटीन आहे आणि कुळीद हे खूप लाईट आहे स्टमकवरती, तर पोटाचे काही एलिमेंट्स असतील, दुखणं असेल, आपल्याला कधी कधी गॅस होतो, तर त्यासाठी कुळदाची पिठी फार चांगली आहे। तर आपण बघून घेऊया ही कुळदाची बहुगुणी पिठी कशी करायची ती। तर मैत्रिणींनो, आपण साहित्य बघून घेऊया आपल्याला काय लागतं ते। हे कुळीत आहेत, आपल्याला हे लागणार नाही आहेत, पण हे व्हेरायटी डाळीची व्हेरायटी दाखवण्यासाठी मी हे असे काढून ठेवले तुमच्यासाठी। हे कुळीत तुम्हाला सुपर मार्केटमध्ये, मॉलमध्ये इझिली मिळतात। हे कुळीत आहेत आणि त्याचं हे पीठ आहे। आता मी इथे 1 कप बनवणार आहे पिण्यासाठी, त्याच्यामुळे मी 1च चमचा घेतला आहे। इथे हे गूळ आहे, ही वेलची पूड आहे आणि ही 1 चिमूट काळी मिरी पूड आहे। आता हे सगळं एक आयुर्वेदिक ड्रिंक आहे, जे जेव्हा तुम्ही वेट लॉस करता, चहा घेत नाही, तर जेव्हा तुम्ही चहा घेत नाही तेव्हा एक गरम पेय म्हणून हे घेऊ शकता। ह्याच्या वेट लॉसमध्ये सुद्धा उपयोग होतो। ते कुळीदाचं पीठ जे आपण जनरली घेत नाही, किंवा बरेचशा लोकांना, मालवण किंवा कोकणातल्या लोकांना सोडून इतर लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे, त्या लोकांसाठी मी ही रेसिपी घेऊन येते। हे आता तुम्ही बघू शकता, हे 1 चमचा कुळदाचं पीठ आहे। हे इथे गॅसवरती नाही, मी खालीच कालवून घेणार आहे। इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, असं मी कालवून घेणार आहे हे, म्हणजे त्याच्यात गुठल्या राहणार नाहीत। आणि मग मी शेगडीवर हे टाकणार आहे। जर तुम्ही हे डायरेक्ट शेगडीवर टाकून पाणी टाकलं तर त्याच्या फार गुठल्या होतात आणि मॅनेज होत नाही, तर तुम्ही असं हे थंड पाण्यामध्ये खाली मिक्स करून घ्या आणि मग हे शेगडीवरती ठेवा। त्याचबरोबर मी ह्याच्यात हे गूळ 1 ग्लास बनवते मी, 1 कप, त्याच्यासाठी हे एवढं गूळ वास होतं। आणि हे ब्लॅक पेपर आणि वेलची पूड आहे, ती सुद्धा मी ह्याच्यात घातली आणि मी व्यवस्थित मिक्स करून घेणार। आता हे व्यवस्थित मिक्स झाले, प्लस त्याच्यात गुठल्यासुद्धा नाही आहेत, तेव्हा मी हे आता हा जे कपभर पाणी घेतलं आहे हे पूर्ण ह्याच्यात इथे टाकणार आहे। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून कुळदाचं पीठ मगच मी शेगडीवर ठेवणार आहे शिजवायला। आता आपण गॅस ऑन करूया। आता हे तुम्ही बघू शकता, मी गॅस ऑन केला आहे आणि हे मीडियम फ्लेमवरती मी सतत ढवळत राहणार आहे। कारण जर तुम्ही सतत ढवळलं नाही तर हे जसं जसं शिजणार, हे आपलं गूळ किसून वगैरे घेतलं नाही आहे मी, हे त्याच्यामध्ये विरघळेल। पण तुम्ही जर हे सतत ढवळत राहिलं नाही तर मात्र हे खाली लागू शकतं आणि तुमचं हे पेय चांगलं होणार नाही। जरासं तुम्ही बघू शकता, मी पातळ ठेवलं आहे ह्याला, कारण आपल्याला ते भाताबरोबर घ्यायचं नाही आहे। भाताबरोबरचं पिठलं पण मी अपलोड करणार आहे, पण ते जरासं वेगळं असतं। हे न्याहारीसाठी, पिण्यासाठी पेय आहे, तर आपण फार जाड केलं तर ते पिवणार नाही, म्हणून हे थोडंसं सरबरीत असं पाणी घालून थोडंसं पातळ असं ठेवायचं। मला जर दाट प्यायला आवडतं तर हीच रेसिपी करून थोडंसं जास्ती कुळीदाचं पीठ टाकून तुम्ही हे दाटसर असं करू शकता, पण प्यायला हे जरा पातळ असं चांगलं लागतं। पण मी जे म्हणत होती आता की प्रत्येक स्त्रीनी आपल्या आहारामध्ये कुळीद कुठल्याही रूपामध्ये त्याची उसळ करून, किंवा तुम्हाला
न्याहारीला हे घ्यायचं ना गोड आवडत नसेल तर तुम्ही कुळिथाचं पिठी जी मी भाताबरोबर खाण्यासाठी दाखवणार आहे ती तुम्ही बनवून घेऊ शकता. ती स्पायसी रेसिपी असेल. मग कुळीथ जे सीड्स मी तुम्हाला दाखवले ते नॉर्मली भिजत घालून त्याची उसळ करून तुम्ही खाऊ शकता, पण शक्यतो कुळीथ तुमच्या आहारात ठेवा. आता ह्याला उकळी आली आहे ही बऱ्यापैकी. आता मी गॅस बंद करते. आणि हे आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया. तर आता हे बघू शकता मी कपमध्ये हे काढलं आहे. 1 कप पुरतं केलेलं मी माझ्यापुरतं. त्याच्यामुळे हे कॅल्शियम रिच आणि प्रोटीन आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं ह्याच्यामध्ये. तर हे असं फार औषधी आणि बेस्ट रेसिपी ही तुम्ही ट्राय करा. आता हे मी खाली काढले आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे मी ½ कप दूध ॲड करते. पण जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मिल्क अवॉइड करता तर यू कॅन ऑलवेज कुक इट ओनली विथ वॉटर. तर मी हा छोटासा कपमध्ये एवढं क्वार्टर दूध घेतलं होतं. तर मैत्रिणींनो, अशी तुमच्यासमोर मी एक लुप्त होत चाललेली रेसिपी घेऊन आली. जर तुम्ही हे ग्लासभर कुळथाची पिठी करून नेहमी तुम्ही तुमच्या न्याहारीत किंवा जेवणामध्ये आहारामध्ये त्याचा समावेश कराल तर नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होईल. आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.